श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. दरवर्षी माघ शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला जया एकादशीचे व्रत पाळले जाते. यंदा हे व्रत 20 फेब्रुवारीला ठेवले जाणार आहे. सर्व एकादशीपैकी जया एकादशी ही अत्यंत शुभ मानली जाते. या व्रताचे पालन केल्याने व्यक्ती भूत, पिशाच आणि काळ्या छायाच्या तावडीतून मुक्ती मिळते असं म्हटलं जातं. धार्मिक मान्यतानुसार जी व्यक्ती जया एकादशीचे व्रत भक्तिभावाने पाळते तिला ब्रह्महत्या सारख्या महापापांपासून सुद्धा मुक्तता मिळते आणि त्याचबरोबर श्री हरी विष्णूंची सुद्धा कृपा मिळते आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी टिकून राहते. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी तिथी 19 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 8:49 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 20 फेब्रुवारीला सकाळी 9:55 संपेल. उदय तिथीनुसार मंगळवारी म्हणजे 20 फेब्रुवारी रोजी जया एकादशीचे व्रत ठेवले जाईल. धार्मिक मान्यतानुसार भगवान श्रीकृष्णाने राजा युधिष्ठिराला हे व्रत सांगितले होते. जया एकादशीच्या दिवशी आपल्याला श्री हरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची विधिविधानपूर्वक पूजा करायची, सेवा करायची, आराधना करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला जया एकादशीच्या दिवशी काही विशेष उपाय देखील करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व दुःख, सर्व विघ्न, सर्व संकटांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे. आणि म्हणूनच आपल्याला उद्या सकाळी फक्त असा एक दिवा लावायचा आहे ज्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही, पण आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे. आणि त्याचबरोबर जे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही कार्यामध्ये यश हे मिळत नाही. जर आपल्या घरामध्ये वास्तू दोष असेल, पितृदोष असेल किंवा आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल किंवा जर आपले ग्रह चांगले नसतील तर त्यामुळे सुद्धा आपल्याला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. म्हणजे जसं की आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील, कलह होत असतील, त्याचबरोबर पैसा तर येतोय पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नसेल, नवरा बायकोचं भांडण होत असेल, घरामध्ये वारंवार आजार पण येत असेल किंवा कर्ज वाढलं असेल, बऱ्याचदा मुलं अभ्यास करतायत पण त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही आहे, मुलांच्या लग्न जुळण्यामध्ये समस्या येतात, त्याचबरोबर संतान प्राप्तीमध्ये समस्या येतात. जर अशा प्रकारच्या समस्या तुमच्यासुद्धा जीवनामध्ये येत असतील तर तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख, सर्व दारिद्र्य, सर्व विघ्न, सर्व दोष तर नष्ट होणारच आहेत, पण त्यामुळे आपली आणि आपल्या घराची भरभरून अशी प्रगती होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला आता देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा. दिवा हा प्रकाशाचं प्रतीक आहे, दिवा हे तेजाचं प्रतीक आहे, दिवा हा ज्ञानाचं प्रतीक आहे आणि ज्या घरामध्ये दररोज दिवा लावला जातो त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही, त्याचबरोबर त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं दारिद्र्य देखील राहत नाही. आणि म्हणूनच आपल्याला दिव्याचा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे. उद्या सकाळी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि उठल्यानंतर जे आपल्याला स्नान करायचे आणि स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून श्री हरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मींची आपल्याला विधिविधानपूर्वक पूजा करायची आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. ह्या उपायाकरता आपल्याला एक दिवा लागणार आहे. तुम्ही मातीचा दिवा घेऊ शकतात, कणकेचा दिवा घेऊ शकतात किंवा तुमच्या पूजेमध्ये तुम्ही जो पण दिवा वापरतो त्यापैकी कोणताही एक दिवा तुम्ही घेऊ शकतात. आणि ह्या दिव्यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून अशी लांब वात टाकायची आणि त्याचबरोबर ह्या दिव्यामध्ये आपल्याला आवर्जून गाईचं तूपच टाकायचं आहे. कारण जो पण उपाय आपण मनोकामना पूर्ती करता करतो, इच्छापूर्ती करता करतो किंवा धन प्राप्ती करता करतो त्यामध्ये नेहमी आपण गाईचं तूप हे वापरत असतो.
आता आपल्याला काय करायचं आहे, एक स्टीलची प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटवर जे आहे आपल्याला हळदीने स्वास्तिक काढायचं आहे. कारण हळद ही श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे, म्हणून आपल्याला हळदीने स्वास्तिक काढायचं आहे आणि त्या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत. आणि त्या स्वास्तिकवर आपल्याला मूठभर तांदूळ हे ठेवायचे आहेत आणि मूठभर तांदळावर जे आहे आपण जो हा दिवा तयार करून घेतलेला तो दिवा तिथे ठेवायचा आहे. हा संपूर्ण उपाय आपण आपल्या देवघरामध्ये करणार आहे. तर आपल्याला ह्या दिव्याला सुद्धा प्रज्वलित करून घ्यायचं आहे. दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत आणि आपल्याला जो आहे ह्या दिव्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी टाकायची ते म्हणजे तीळ. तुम्ही पांढरे तीळ टाकू शकतात किंवा काळे तीळ टाकू शकतात, कारण माघ महिन्यामध्ये तिळाला सुद्धा खूपच महत्त्व आहे. कारण तिळाची उत्पत्ती श्री हरिविष्णूंच्या घामापासून झाली होती आणि म्हणूनच तीळ जे आहेत ते श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी दोघांनाही अतिशय प्रिय आहेत. दुसरी वस्तू जी आपल्याला आवर्जून दिव्यामध्ये टाकायची ते म्हणजे चिमूटभर हळद. हळद ही श्री हरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि त्याचबरोबर जर आपण हळद टाकली तर त्यामुळे आपल्या कुंडलीतला गुरुग्रह आहे तो मजबूत होतो आणि त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. त्यानंतर आपल्याला दिव्यामध्ये एक लवंग आणि एक हिरवी वेलची टाकायची आहे. फक्त जी लवंग आणि वेलची आपण घेणार ती व्यवस्थित पाहून घ्यायची, ती अखंड असली पाहिजे, कुठे तुटलेली किंवा किडलेली किंवा खराब झालेली नसावी. अखंड अशी आपल्याला एक वेलची आणि एक लवंग त्या दिव्यामध्ये टाकायची आहे. त्याचबरोबर त्या दिव्यामध्ये आपल्याला 1 रुपयाचं एक नाणं देखील टाकायचं आहे, कारण पैसे हे माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं आणि जर आपण धन प्राप्तीकरता कोणता उपाय करतोय आणि त्याच्यामध्ये जर आपण पैशाचा वापर केला तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होते आणि तिचा अखंड वास जो आहे तो आपल्या घरामध्ये होत असतो. म्हणूनच आपल्याला 1 रुपयाचं नाणं देखील त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे. ह्या सर्व वस्तू ज्या आपण दिव्यामध्ये टाकल्यात त्या श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीच्या प्रिय वस्तू आहेत आणि जर ज्या वस्तू श्री विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रिय आहेत त्यापासून जर आपण कोणते उपाय केले तर त्यामुळे जे आहे त्यांची भरभरून कृपा आपल्याला ही प्राप्त होत असते. हा संपूर्ण उपाय आपण आपल्या देवघरामध्ये करणार आहेत. म्हणजे आपल्याला हा जो दिवा आपण प्रज्वलित केलेला आहे तो आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मी आणि श्री हरिविष्णूंसमोर आपण हा प्रज्वलित केलेला आहे. आणि आता ह्या दिव्यावर आपल्याला काही सेवा देखील करायची आहेत. आपल्याला 1 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला 108 वेळा म्हणजे 1 माळा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला 1 वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे आणि 1 वेळा आपल्याला श्रीसूक्तमचं पठण देखील करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला 1 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. ह्या सर्व उच्च कोटीच्या सेवा आहेत. ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून अशी कृपा होत असते. जिथपर्यंत हा दिवा प्रज्वलित आहे आपल्याला जेवढ्या जास्त सेवा करता येतील तेवढ्या जास्त ह्या सेवा करायच्या आहेत. दिवा शांत झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ह्या दिव्यामध्ये 1 रुपयाचं नाणं आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. कारण आपण दिव्यावर सेवा केल्यामुळे ह्याच्यामध्ये ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या अभिमंत्रित झालेल्या असतात. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आणि दिव्यामधनं हा 1 रुपयाचं नाणं आपल्याला काढून घ्यायचं आहे, ते त्या कपड्यावर ठेवायचं. त्याचबरोबर ह्या दिव्याखाली आपण तांदूळ ठेवलेले त्याच्यातले थोडेसे तांदूळसुद्धा आपल्याला त्या लाल कपड्यावर ठेवायचे आणि ह्या 2 वस्तूंची आपल्याला पोटली तयार करायची. म्हणजे 1 रुपयाचं नाणं आणि तांदूळ ह्याची एक आपल्याला पोटली तयार करायची. आणि उरलेल्या वस्तू ज्या दिव्यामध्ये असतील म्हणजे जे लवंग आहे वेलची आहे आपल्याला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे आहेत. आणि आता त्या प्लेटमध्ये जे उरलेले तांदूळ आहेत ते आपल्याला पक्ष्यांना खायला घालायचे आहेत. तर अशा रीतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता हा जर उपाय आपण आपल्या घरच्या करता करणार असेल तर जी पोटली आपण तयार केलेली आहे ती आपल्याला आपल्या घरच्या तिजोरीमध्ये ठेवायची, किंवा जर हा उपाय तुम्ही व्यवसायात संबंधित करत असेल तर तुमच्या व्यवसायाच्या गल्ल्यामध्ये ठेवा किंवा तिकडच्या तिजोरीमध्ये ठेवा. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य तर नष्ट होतच होतं, पण धन येण्याचे अनेक मार्गही मोकळे होतात. 7 पिढ्याचं दारिद्र्य आपलं नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होते. फक्त कोणताही उपाय किंवा सेवा करताना पूर्ण श्रद्धेने करा तर त्याचा फायदासुद्धा तुम्हाला खूपच चांगला मिळणार आहे. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.